दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। कामगार विरोधीच्या श्रम संहिता रद्द करा। नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना सरकारनं 2 लाखांचं प्रोत्साहन अनुदान द्यावं, पीक विम्याचं ट्रिगर पुन्हा लागू करावं, तसंच वन, देवस्थान, गायरान, वर्कर्स आणि घरांच्या तळ जमिनी शेतकऱ्यांच्या नावे कराव्यात या प्रमुख मागण्यांसाठी किसान सभा आक्रमक झाली। नाशिकसह राज्यातील तब्बल 23 जिल्ह्यात आज हजारो शेतकऱ्यांनी जलभरो आंदोलन करत सरकारचं लक्ष वेधलंय। नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना केवळ 50,000 बोलवण का, असा सवालही आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केलाय। सरकारने या मागण्यांची तातडीनं दखल घेतली नाही तर 20 ऑगस्ट पासून कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या घरासमोर बेमुदत राज्यव्यापी महामुक्काम आंदोलनाचा इशारा किसान सभेनं दिलाय। नियमित कर्ज फेडलं, मात्र आता त्याच शेतकऱ्यांचा सरकार विरोधात एल्गार पाहायला मिळतोय। नियमित कर्जदार शेतकऱ्यांना 2 लाखांचं प्रोत्साहन अनुदान द्यावं, पीक विम्याचं ट्रिगर पुन्हा लागू करावं, तसंच वन, देवस्थान, गायरान, वर्कर्स तसंच घरांच्या तळजमिनी कसणाऱ्या शेतकऱ्यांच्या नावे कराव्यात या मागणीसाठी किसान सभेच्या नेतृत्वाखाली राज्यभर आंदोलन करण्यात आलंय। नाशिकसह ठाणे, पालघर, अहिल्यानगर, सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे, बीड, परभणी, नांदेड, नंदुरबारसह 23 जिल्ह्यात शेतकऱ्यांनी तीव्र निदर्शने करत जेलभरो आंदोलन केलंय। नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना केवळ 50,000ची मदत देऊन बोलवण करण्यात आली, मात्र नियमित कर्ज भरलं म्हणजे आम्ही पाप केलं का, असा संतप्त सवाल आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केलाय। पूर्ण कर्जमाफी झालीच पाहिजे। नियमित कर्जदारांना 2 लाखाचा रिलीफ मिळालंच पाहिजे। नियमित कर्जदारांना 2 लाखाचं प्रोत्साहन अनुदान मिळालंच पाहिजे। आज किसान सभेच्या वतीनं राज्यातील 23 जिल्ह्यांमध्ये शेतकरी श्रमिकांची प्रचंड मोठाली आंदोलनं करण्यात आलेली आहेत। नियमित कर्जदार ज्यांना केवळ 50,000वर त्यांची बोलवणूक करण्यात आलेली आहे, आम्ही नियमित कर्ज भरलं म्हणजे पाप केलं का, चूक केली का, आम्हाला का शिक्षा करतायत, असा आवाज राज्यभर किसान सभेच्या वतीनं आज उठवण्यात आलेला आहे। त्याच्या जोडीलाच पीक विम्याचे जे ट्रिगर काढून टाकलेले आहेत तो मुद्दा उठवण्यात आलेला आहे। वन जमिनी आहेत, देवस्थान जमिनी आहे, गायरान जमिनी आहे आणि घराच्या तळजमिनी आहेत, हे मुद्दे सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आज उचलण्यात आलेले आहेत। राज्य सरकारला आम्ही अपील करतोय की ह्या मुद्द्यांची तातडीनं सरकारने दखल घ्यावी। त्यांनी जर ती घेतली नाही तर पुढील 10 दिवसामध्ये प्रचंड तयारी महाराष्ट्रभरातील शेतकरी करतील। कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचं जे इंदापूर या ठिकाणचं निवासस्थान आहे त्या ठिकाणी आम्ही कूच करणार आहोत। जंतर मंतर आंदोलनाची महाराष्ट्रामध्ये पुनरावृत्ती करण्याची पूर्ण तयारी आम्ही ठेवलेली आहे। त्या ठिकाणी कृषी मंत्र्यांच्या दारात नियमित कर्जदारांचा, पीक विमा धारकांचा आणि वेगवेगळ्या प्रकारच्या जमिनी जे शेतकरी कसतायत त्यांचा प्रश्न घेऊन आम्ही बेमुदत बसणार आहोत। जोपर्यंत प्रश्न सुटत नाही तोपर्यंत हजारो शेतकरी दत्तात्रय भरणे यांच्या दारात बसून आंदोलन करणार आहेत। महामुक्काम आंदोलन आम्ही करणार आहोत। सरकारने ती वेळ आमच्यावर येऊ देऊ नये। जर सरकारने आमच्यावरती वेळ आणली तर जबरदस्त अशा प्रकारचं अभूतपूर्व आंदोलन महाराष्ट्रामध्ये होईल। सरकारला हा इशारा आज संबंध 21 जिल्ह्यांमध्ये देण्यात आलेला आहे। देवस्थान जमिनीवरील शेतकऱ्यांना बेदखल करणं तातडीनं थांबवावं, अशी मागणी यावेळी करण्यात आली। सरकारने आंदोलनाची दखल घेत मागण्या मान्य केल्या नाही तर 20 ऑगस्ट पासून कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या घरासमोर बेमुदत राज्यव्यापी महामुक्काम आंदोलन सुरू करण्याचा इशारा किसान सभेनं दिलाय। न्यूज ब्युरो, दक्ष पोलीस न्यूज, नाशिक।